देशाच्या राजधानीत यंदा पहिल्यांदाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं आणि तेही मराठी साहित्य संमेलन प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांचं होतं आणि त्या साहित्य संमेलनासाठी राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील छत्रपती महाराणी ताराराणी साहित्य नगरी जी आहे ती सजल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। खरं तर 2 दिवसांचं हे प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांचं साहित्य संमेलन या ठिकाणी पार पडणार आहे आणि वेगवेगळ्या मुलाखती ज्या आहेत त्या या 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये होणार आहेत। विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायंकाळी याचं उद्घाटन जे आहे ते होणार आहे। पण त्यापूर्वी आपण ही सगळी दृश्य बघतोय। सकाळी 9:30 वाजल्यापासून या साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे आणि ही सगळी नवीन महाराष्ट्र सदनातील दृश्य मी दाखवतोय। कशा पद्धतीने हे महाराष्ट्र सदन जे आहे ते सजल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। विविध ठिकाणाहून आलेल्या महिला प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांची मुलाखती असतील, त्यांचं म्हणणं असेल, त्यांच्या विशेष म्हणजे कविता देखील या सगळ्यामध्ये सादर होणार आहेत आणि कशा पद्धतीने हे साहित्य संमेलन होणार आहे याची उत्सुकता खरं तर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला लागल्याचं चित्र बघायला मिळतंय। महाराष्ट्रातनं सह देशभरातनं आलेल्या सगळ्या महिला अधिकारी म्हणजे अनेक महिला अधिकारी येणार आहेत आणि त्या महिला अधिकारी आपल्या आपल्या कविता असतील, त्यांचं म्हणणं असेल हे मांडणार आहेत। या सगळ्याच्या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी या साहित्य संमेलनाच्या निमंत्रक आणि नवीन महाराष्ट्र सदनाच्या आयुक्त आर विमला मॅडम आहेत माझ्यासोबत। मॅडम, स्वागत आहे TV9 मराठीमध्ये आपलं। आगळा वेगळा खरं तर हा प्रयोग, पहिलं मराठी महिला अधिकाऱ्यांचं साहित्य संमेलन, काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया? अत्यंत आनंद होत आहे की अशा प्रकारचं नियोजन आम्हाला करता आलं। खरं तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने आम्ही इथे विविध प्रकारचे उत्सव घडवले। आंबा महोत्सव असेल, गणेश उत्सव असेल, खाद्य महोत्सव आहे, हुरडा महोत्सव आहे, साडी महोत्सव आहे आणि तेव्हा सरचे लेशपालांनी मला अशी आयडिया दिली की अशा प्रकारचे अखिल भारतीय महिला प्रशासकीय अधिकारी यांचं साहित्य संमेलन घडवलं तर खूप चांगलं राहील आणि मला ती कल्पना खूप भिडली मनाला। मला असं वाटलं की अनेक आपल्या ज्या महिला अधिकारी आहेत त्यांना एक योग्य प्रकारचा प्लॅटफॉर्म मिळत नाही, ते त्यांच्या सादरीकरण करू शकत नाही, त्यांच्या कविता कल्पना लेख विविध, आणि हे खूप उत्तम माध्यम असू शकतो। नवी दिल्लीत स्थित महाराष्ट्र सदन हे महाराष्ट्राचं प्रतिबिंबित सांस्कृतिक केंद्र आहे आणि याच्यापेक्षा चांगलं ठिकाण काय राहिलं असतं। तर मला असं वाटतं की ते करावं आणि आपल्यासारखा सगळ्यांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मला अतिशय आनंद होतं। काल उपराष्ट्रपती महोदय यांच्या हस्ते आम्ही स्मरणिकेचे प्रकाशन केलं। आज माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसजी खुद इथे येत आहेत। आपल्या मराठी भाषेचे मंत्री माननीय उदय सामंत सर इथे येत आहेत। यावरनं दिसते की सगळ्या कार्यक्रमासाठी अख्खं शासनच नव्हे, आमच्या ज्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा मॅडम आहेत त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना इथे येण्यासाठी मुभा दिला, परवानगी दिली। मला त्याच अनुषंगाने प्रश्न विचारायचा की महिला अधिकाऱ्यांमध्ये देखील सुप्त गुण आहेत, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपण साहित्य संमेलन बघतो, त्या ठिकाणी जाऊन आपली मतं असतील, कवितांच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून मतं मांडली जातात, पण महिला अधिकाऱ्यांना ही मतं मांडता यावीत म्हणून शासनानं पुढाकार घेतल्याचं बघायला मिळतं। त्यांनी विशेष म्हणजे तुम्ही जा, आम्ही तुम्हाला मुभा देतो, सुट्टी देतो, हा खूप वेगळा अनुभव आहे असं म्हणायचं एक प्रकार आहे। अगदी अगदी खूप वेगळा अनुभव आहे, कारण इतक्या मोठ्या संख्येमध्ये, कारण सगळ्या महिला उच्च स्तरावर आहेत, विविध पदावर कार्यरत आहेत आणि त्यांचं हेडक्वार्टर सोडून येणं सुद्धा इथे त्यांना कठीण असतं आणि अशा प्रकारची परवानगी देणं शासनाने देणं खूप महत्त्वाची बाब आहे। आणि माननीय अतिरिक्त मुख्य सचिव महोदया व्ही राधा मॅडमना मी जेव्हा विनंती केलं की अशा प्रकारे आम्हाला परवानगी द्यावं तर त्यांनी ते मान्य केलं। सगळ्या महिला अधिकाऱ्यांना इथे येण्याचा मुभा दिलं, तर मी त्यांची खूप कृतज्ञ आहे। आणि ऑफकोर्स माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय मंत्री महोदय उदय सामंतजी येत आहेत, तर अगदी उत्साहाचं वातावरण आहे। तुम्हाला दिसत असेल सगळं रंगारंग, इथे सदन वेगळं वाटत आहे। तर आपल्याकडनं पण आम्हाला शुभेच्छा। दिंडी निघणार आहे आता, ग्रंथदिंडी, त्याच्यातही सामील व्हावं आणि ज्ञानेश्वर महाराज, आपले तुकाराम महाराज, बाकी सगळं ग्रामगीताचा आशीर्वाद घ्यावा ही माझी विनंती आहे। शेवटचा प्रश्न विचारतो मॅडम, हे साहित्य संमेलन होते पण निमंत्रक म्हणून तुम्ही आहात, महिला अधिकाऱ्यांचं पहिलं साहित्य संमेलन, त्यात निमंत्रकाची जबाबदारी भूमिका तुम्हाला पार पाडायला मिळते, आनंद किती आहे या गोष्टीचा? मी तुम्हाला सांगूच शकत नाही, म्हणजे आकाश ठेंगण्या झाल्यासारखं वाटतं मला आणि मला ही संधी मिळाली तर मी तुम्हाला एक्सप्रेसच करू शकत नाही की किती आनंद झाला आहे आणि म्हणजे एक सार्थक वाटलं मला इथे राहण्याचं, कारण महाराष्ट्राचे जे संस्कृती आहे, साहित्य आहे, ते सगळं आम्हाला इथे दाखवायला मिळालं, त्याच्यामुळे मला खूप आनंद आहे। थँक्यू। आपण बघतो या आर विमला मॅडम होत्या आणि यांनी आपली भूमिका जी आहे ती मांडल्याचं बघायला मिळतंय। स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी मॅडम आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। मॅडम, स्वागत आहे TV9 मराठीमध्ये। आगळा वेगळा प्रयोग आहे हा, खरं तर सगळ्या महाराष्ट्रातून आणि देशभरातून महिला मराठी अधिकारी तुम्ही इथं बोलवले आहेत आणि पहिलं मराठी साहित्य संमेलन आणि त्याचं तुमच्याकडे स्वागताध्यक्ष पदाची भूमिका किंवा त्याची जबाबदारी तुमच्याकडे, किती आनंद आहे? खूपच आनंद आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या साहित्यिक
सामाजिक सांस्कृतिक इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने नोंद होईल असा हा सोहळा आहे आणि या सोहळ्याच्या संयोजनामध्ये सहभाग घेता येणं ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रभरातून म्हणजे ज्यांच्यासोबत तुम्ही अनेक वर्ष काम करत आहात, ज्यांची नावं ऐकली आहेत, त्यांना आज ऐकायला मिळणार आहेत, त्यांना त्यांची मतं मांडता येणार आहेत, बोलता येणार आहेत, की म्हणजे त्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे महिला अधिकारी, म्हणजे खरं तर महिला आणि त्यातही अधिकारी असून आपलं त्यांना आता मतं मांडता येणार आहेत, कसं तुम्ही या सगळ्याकडे? मला असं वाटतं की हे एक अतिशय महत्त्वाचं व्यासपीठ असणार आहे की जिथे आम्हाला एकमेकींचे अनुभव ऐकता येणार आहेत, एकमेकींची चर्चा करता येणार आहे आणि ह्याचा इथून पुढे जे लेखन, जी अभिव्यक्ती या महिला अधिकाऱ्यांकडून होईल ह्याच्यावरही महत्त्वाचा आणि चांगला असा परिणाम होईल असं मला वाटतं. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. या स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी मॅडम होत्या आणि त्यांनी सविस्तर बातचीत केली. आपण बघूया कशा पद्धतीनं ही सगळी साहित्य नगरी जी आहे ती सजल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते. वेगवेगळे खरं तर सभागृह जे आहेत या ठिकाणी केलेले आहे. त्यांनी महिला अधिकारी जे आहेत या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळामध्ये ग्रंथदिंडी निघणार आहे, पण त्यापूर्वी फेटे बांधून या सगळ्या महिला अधिकाऱ्यांचं स्वागत जे आहे या ठिकाणी केले जात आहेत. वेगवेगळे हॉल्स, 3 खरं तर हॉल्स केलेले आहेत. हे सावित्रीबाई फुले सभागृह आहे, मुख्य सभागृह हेच आहे आणि याच सभागृहामध्ये सगळे कार्यक्रम जे आहेत म्हणजे प्रमुख कार्यक्रम पार पडणार आहेत. आणि याच ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायंकाळी 5:30 वाजता खरं तर या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. पण त्यापूर्वी आज दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम, त्यासाठी महाराष्ट्रभरातनं महिला अधिकारी ज्या आहेत त्या राजधानी नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनामध्ये आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.